आपण आता एवढे ड्रॉची नावं सांगितलेली आहेत. आम्ही जेव्हा बघतो तेव्हा बाहेर जेव्हा बघतो तेव्हा बऱ्याचशा अशा लॉटरीज आम्हाला दिसतात. जे एक महाराष्ट्र राज्य लॉटरी असली तरी त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे एक ड्रॉ करून तुम्ही दाखवता. कधी बंपर ड्रॉ काढता, फेस्टिव्ह सीझन असतो तेव्हा बंपर ड्रॉ निघतात, काही मिनी लॉटरीज निघतात आणि अशा वेळेला परत ते जे 2 डिजिट लॉटरी हे जे मेन गॅम्बलिंग जे होतं हे 2 डिजिट लॉटरीची मी एक संकल्पना आपल्याला पटकन कळावी याच्यासाठी सांगते. लॉटरीचा जो एक तिकीट असतं त्याच्यामध्ये आपण बघतो की शेवटचा नंबर लागला, शेवटचे 2 नंबर लागले आणि ते आपल्याला मिळावेत म्हणून ह्याच्यावरती जे गॅम्बलिंग केलं जातं. नानासाहेब, आमच्या प्रेक्षकांना त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा की 00 पासून ते 22 20 वगैरे हे जे आकडे होते त्याच्याबद्दल सांगा. 00 ते 09, 10 ते 20, 20 ते 30 अशा प्रकारे 10 तिकिटांचा ब्लॉक करून ह्या लोकांनी या तिकीट प्रिंट केल्या होत्या. पूर्वी ही कागदावरती चालायची. कागदावरती चालत असताना त्याच्यामध्ये जे गैरप्रकार व्हायला लागले आणि त्याच्यावरती मालेगावमध्ये आणि लातूरमध्ये तेच SP कृष्णप्रकाश प्रसाद यांनी त्याच्यावरती कारवाई केल्यानंतर ती ऑनलाईन वरती घेण्यात आली. तर त्याला 2 नावं दिली. टर्मिनलवरून निघणारी एक लॉटरी इंटरनेट लॉटरी आणि दुसरी ऑनलाईन लॉटरी. मला तेच समजलं नाही की इंटरनेट आणि ऑनलाईनचा फरक काय, आणि तो फरक विचारण्याकरता आम्ही पत्रव्यवहार केला तर उलट तुमच्या संघटना अधिकृत आहेत काय असे उलट प्रश्न आम्हाला विचारले गेले. आता आम्ही जो प्रश्न केला होता त्याला हे प्रश्न म्हणजे उत्तर नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 अंकी लॉटरी ही प्रत्यक्षात 1 अंकीच आहे असं केंद्र शासनाच्या गृह विभागाचे सचिव मिस्टर रमेश कुमार यांनी 2001 साली कविता गुप्ता यांना पत्र पाठवून कळवलेलं आहे. त्याच्या पत्राची ही प्रत आहे माझ्याकडे. म्हणजे कुठेतरी हे मटकाच झाला. जर 1 नंबरवरती खेळणं चालू झालं तर गोखले साहेब हा कुठेतरी मटकाच नाही का झाला जो अधिकृत आहे गव्हर्नमेंटकडनं. लॉटरी खरेदी जो करतो तो अशिक्षित असतो, त्याचं शिक्षण फारसं झालेलं नसतं आणि तो ज्यावेळेला मागतो, याने आता सांगितलं की 20 to 29 असे तो नंबर मागतो. तो मागताना दुर्री मागतो. दुर्रीमध्ये त्याला अभिप्रेत असतं 20 ते 29. पोलीस तेवढंच ऐकतात, त्यांनी दुरी मागितले. हे सिंगल डिजिट आहे तसं नसतं, ते 20 ते 29 त्यांनी मागितलेले असतात. 10 तिकिटांचा बंच मागितलेला असतो त्यांनी. 10 तिकीट त्याला 11 रुपयात दिली जातात. आणि मान्य सचिवांनीच कबूल केलं की दुर्री, उपसचिव सारख्या अधिकाऱ्यांना दुर्री माहिती आहे याचा अर्थ तो गॅम्बलिंग आहे असं मला वाटतं. सर आपल्याला काय म्हणायचंय? आत्ताच आपण म्हणालेला होता, आपली सुरुवातच अशी झालेली होती की कुठेतरी रतन खत्री यांनी चालवलेला मटका हा जो प्रकार होता आणि कुठेतरी त्यातनं जे येणारं बल्क इन्कम होतं ते कुठे एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडे न जाता गव्हर्नमेंटकडे यावं आणि त्यातून जे काही उत्पन्न निघतंय त्याचा समाज उपयोगी कामासाठी वापर केला जावा या धोरणामागनं महाराष्ट्र राज्य शासनाने लॉटरीला मान्यता दिली. आणि आत्ताच आपण बोलताना म्हणालात की दुर्री, तर दुर्री हा जो शब्द आहे हा कुठेतरी मटक्याशी संदर्भात जुडला गेलेला आहे. नक्कीच. पण ज्यावेळेला 2 डिजिट लॉटरी तो खेळायला जातो त्याला त्याने दुरी म्हटल्यानंतर त्याला 10 तिकिटे दिली जातात. दुरी दिली जात नाही. 20 ते 29 ह्या नंबरची 10 तिकिटं 11 रुपयाला त्याला दिली जातात. मोरे साहेब, आपल्याला असं वाटतं का की जाणारा जो प्रेक्षक असतो तो म्हणजे तिकीट खरेदी करणारा जो माणूस असतो, माझ्यासारख्या व्यक्तीला दुरी बिरी काही कळत नाही, आम्ही मटका कधी बघितला नाही, आमच्या भगिनींनी पण कधी मटका खेळला नाही किंवा काय केलं नाही, आमच्यासारखी जी माणसं असतात ना ती जातात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला आता जरा पैसे मिळावे म्हणून आपलं एक लॉटरीचं तिकीट खेचायचं आणि त्यातनं काही आपलं नशीब आजमावतंय का एवढं बघायचं, एवढंच आम्हाला कळतं. परंतु ही जी भाषा आहे ही आमच्या समस्त भगिनींनाही कळावी अशी माझी इच्छा आहे, त्यामुळे त्या बाबतीत सांगा. थोडक्यात मला ही डबल डिजिट जी लॉटरी आहे, तो 2 अंकी लॉटरीची संकल्पना जी मांडली गेली आहे ती आहे बरोबर, पण त्याचा खेळण्याचा तो प्रकार आहे, तो मागणं खेळण्याचा प्रकार म्हणजे तो ग्राहक म्हणून येतो तो सिंगल आकड्याच्या हिशोबानेच बोलणार, पण ऍक्च्युअल ती दिली आहे ते 2 अंक्याने. कारण पोलीस जेव्हा कारवाई करतात त्या लॉटरीवर तेव्हा तो कोर्टातून दुसऱ्या वर्षी आपल्या घरी काय येतो, मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई येतो कायमस्वरूपी, त्याच्यावर काय हे बंधन काय येत नाहीये. तर एवढाच की वरून जे ऑर्गनायझर लोक जी लॉटरी चालवतात ती 2 अंकी स्वरूपातच चालवली जाते, पण रस्त्यावरच्या ग्राहकाला ती सिंगल आकडीमध्येच खेळवली जाते. त्यात गैर असं काही नाहीये. मॅडम, मला याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की कदाचित न्याय प्रक्रियेबद्दल माननीय चंद्रकांत मोरे साहेबांना कल्पना असेलच. बऱ्याच वेळा केसेस झालेले आहेत आणि जर एखादे अधिकारी, पोलीस अधिकारी जर खोट्या केसेस करत असतील तर तुम्ही मला सांगा, आतापर्यंत या लॉटरी ऑर्गनायझर लोकांनी त्यांना कोर्टामध्ये नसतं घेतलं, आतापर्यंत त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दावे दाखल नसते केले, आतापर्यंत ते लोक का करू शकले नाहीत. दुसरी गोष्ट अशी की पोलीस अज्ञानी आहेत का, IPS IAS अधिकारी जे आहेत महाराष्ट्रातले ते पोलीस अज्ञानी आहेत का, त्यांना 1998चा कायदा कळत नाही का,
की उगाच पैसे कमवण्यासाठी ते लोक अशा जर कारवाया करत असतील तर माझं असं मत आहे की संबंधित लोकांनी ते पैसे कमवण्यासाठी कारवाया करतात आहेत त्याबद्दल पुरावा दाखवावा आणि त्या पोलिसांवरती कारवाई करावी. आणि लोकांना कळत नाही असं म्हणण्यापेक्षा या ठिकाणी बरेचसे असे लोक असतील की त्याच्यामध्ये कोणी दुकानदारही असू शकेल. त्या दुकानदाराला विचारा त्याच्यावरती जी कारवाई झालेली आहे ती तो सिंगल डिजिट चालवताना कारवाई झालेली आहे की डबल डिजिट चालवताना कारवाई झालेली आहे. म्हणताना 2 अंकी मी आत्ताच म्हटलेलं आहे की रमेश कुमार जे सेंट्रलचे उपसचिव आहेत, अंडर सेक्रेटरी आहेत, त्यांनी हे पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी त्यांच्या विधी विभागाचा अहवाल घेतलेला आहे आणि अहवाल घेऊन हे पत्र तयार करून दिलेलं आहे. याचा अर्थ ते त्यांना समजत नाही का या पद्धतीच्या लॉटऱ्या चाललेल्या आहेत का आपली गुप्तचर यंत्रणा झोपलेली आहे काय? त्यांनाही कळतंय आणि हा तपास आता ऑलरेडी स्टेट सीआयडी कडेही गेलेला आहे. मॅडम गोखले साहेब, आत्ताच आपण बघितलं की महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बरोबरच इतर राज्यांच्या इतर स्टेट्सच्या लॉटरीज पण इकडे चालतात, तर त्यांना जे परवानगी आपण देता त्याच्या बाबतीतले काय निकष असतात? परवानगीचा प्रश्न नाहीये, कारण कोणी व्यक्ती देशामध्ये कुठे जाऊन व्यवसाय करू शकतो त्या पद्धतीने ते आपल्याकडे येऊन व्यवसाय करतात त्यांचा, आणि त्याला प्रतिबंध करायचा प्रयत्न आपण केलेला होता. त्याला सुप्रीम कोर्टाने आपल्याला सांगितलं की त्यांना तुम्ही पटकन प्रतिकार करू शकत नाही, प्रतिबंध करू शकत नाही. मग त्यामुळे हे सगळं जे आहे हे चालूच राहणार आहे. चालूच राहणार. मॅडम ह्याच्यामध्ये काय माहितीये का, प्रतिबंध करायचा तर जर अनधिकृत चालत असेल तर वित्त विभागाने तक्रार करायला हवी. कर्नाटक राज्याच्या लॉटरी सचिवांनी त्या ठिकाणी अनधिकृतरित्या परराज्यातल्या लॉटऱ्या चालत होत्या म्हणून त्यांनी गृह विभागाकडे तक्रार दाखल केली. ह्यांच्याकडून एकतरी गृह विभागाकडे तक्रार दाखल झाली आहे काय? मग अशा अनधिकृत लॉटरीवाल्यांच्या विरुद्ध आपण काय दखल घेता, म्हणजे त्यांची कशी दखल घेता? सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे, जर का तुम्ही लॉटरी स्वतःची चालवत असाल तर तुम्हाला इतर स्टेटच्या लॉटरी बॅन करता येणार म्हणजे नाही. आपणही चोऱ्या करा आणि दुसऱ्यांना पण चोऱ्या करून द्या. तुम्ही स्वतःची असाच बंद फरक आहे करा. ना. असं यांचं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःची बंद करा, नंतर तुम्ही इतर राज्यांच्या बंद करू शकाल. ज्यांनी आता त्यांनी उदाहरण दिलं. मॅडम फक्त महाराष्ट्र राज्य लॉटरीचा 1 ड्रॉ चालतोय आणि परराज्यातल्या 6000 ड्रॉ इथे चालतात आहेत. का चालतात आहेत? लॉटरी बोर्ड याच्यावरती का नाही ऑब्जेक्शन घेत? लॉटरी बोर्डावरती फक्त हेच नाहीयेत, महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी लॉटरी बोर्डाच्या पॅनलवरती आहे. त्याचे जे चेअरमन आहेत, चेअरमन फायनान्स मिनिस्टर आहे, व्हाईस चेअरमन स्टेट मिनिस्टर आहे, मेंबर आहेत त्यांचे सेक्रेटरी एक्सपेंडिचर फायनान्स, सेक्रेटरी होम त्यांचे मेंबर म्हणजे आहेत. एवढं मोठं पॅनल असताना ह्या गोष्टी अशा का चालतायत? आणि प्रत्येक वेळेला हे पॉलिसी ठरवायला हे लोकच असतात ना. मग तर पॉलिसीज अशा का त्याच्यामध्ये जर ठरवतात? गुन्हा घडत असेल तर हे पण तेवढेच गुन्हेगार आहेत. सर, कुठे साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे जर का बघायचं झालं तर 2 प्रकारच्या लॉटरीज आहेत. एक पॅसिव्ह लॉटरी ज्याला पेपर लॉटरी म्हणतो आणि दुसरे 2 डिजिट लॉटरी. ते दोन्ही लॉटरींची गल्लत करून राहिलेत. 6000 ड्रॉ जे चालतात ते पॅसिव्ह लॉटरीचे चालत नाहीत. पेपर लॉटरी जी आपली चालू आहे महाराष्ट्र राज्यातील 1969 सालापासून चालू आहे आणि रोज त्याचे ड्रॉ निघत आहेत. ज्यांना कोणाला मॅडम, परत नोट करून घ्या, त्यांचे रोज ड्रॉ निघत आहेत आणि 1998च्या कायद्यानुसार आठवड्यातून एकदा ड्रॉ निघतोय. पुन्हा एकदा मी याच्याकडे लक्ष वेधतो आपलं. ते स्वतः कबुली देतात आहेत. उद्या कोर्टामध्ये या जर विषयाला वाचा जर फोडली आणि आपली सीडी दाखवली तर रोज 1 ड्रॉ असं त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. होय, कबूल केलंय मी.